तुम्हाला ही गोष्ट अद्भुत वाटेल, कदाचित पूर्ण खोटीही वाटेल. तुम्ही म्हणाल, काहीतरी काय सांगताय? पण गोष्ट अगदी खरी आहे. प्रत्यक्ष घडलेली आहे. अगदी नुकतीच म्हणजे गेल्या वर्षी घडलेली. तुम्हाला माहीतच आहे, हल्ली शिवाजी महाराजांच्या नावाचा महिमा जसा वाढला आहे, तसे रायगड किल्ल्याचे महात्म्यही फार वाढले आहे. एक पावसाळा सोडला तर रायगडावर जाणाऱ्या भक्तांची गर्दी ही दिवसेंदिवस भलतीच फुगत चालली आहे. शिवनेरी गडावर शिवजयंती साजरी होते, तशी रायगडावर जयंतीप्रमाणेच शिवपुण्यतिथीही साजरी होते. हजारो लोकांची गर्दी होते. सिंहासनापासून महाराजांच्या समाधीस्थानापर्यंत शिवप्रतिमेची मिरवणूक निघते. मोठे मोठे मंत्री येतात आणि शिवचरित्रावर व्याख्याने ठोकून परत जातात. आता तर रायगडावर जाण्यासाठी एक रोपवे नावाचा नवीन मार्गसुद्धा सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. ती मान्य झाली तर मग काय, मजाच मजा. विजेवर चालणाऱ्या या पाळण्यातून बसून लोक मजेने वर जातील. दिवसभर चैन करतील, हिंडतील, उत्तमपैकी मद्य पितील, हॉटेलातील चांगले चमचमीत अन्न खातील, बराचसा धांगडधिंगा घालतील आणि पुन्हा त्या पाळण्याने खाली उतरतील. तरुण जोडप्यांचे ते मधुचंद्राचे एक नवे ठिकाण होईल. आंबट शौकीन लोकांची उत्तम सोय होईल. रायगडाची कीर्ती शुक्ल पक्षातील चंद्रकलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढतच जाईल. अशा या रायगडावर सध्या भक्त मंडळी अवघड चढण चढून शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जातात. पण कधीकधी इतर मंडळी या रायगडाची सहल काढतात. त्यांनी शिवाजीचे नाव इतिहासाच्या पुस्तकात वाचलेले असते. गड किंवा किल्ला नावाचा प्रकार काय असतो हे त्यांनाही पाहायचे असते. एकदा पुण्या मुंबईतील पत्रकारांच्या सहज मनात आले की आपण पण या रायगडाची सहल काढावी. पत्रकारच ते. त्यांच्या मनात आल्यावर ती गोष्ट कृतीत यायला असा कितीसा उशीर लागणार. त्यांनी शासनाकडे तशी सूचना केली. पत्रकारांची सहल म्हटल्यावर शासनाची संमती मिळायला किती वेळ लागणार. शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने एक विशेष आरामगाडीच निघाली. शासनाची सहल म्हटल्यावर किती जिल्ह्यातले पत्रकारही त्यात सामील झाले. इतर स्तंभलेखन करणारी मंडळीही त्यात घुसली. शोध पत्रकारिता करणारे काही धाडसी नवपत्रकारही या यात्रेला येऊन मिळाले. चुकून एखादी कव्हरपेज स्टोरी मिळाली तर बरेच झाले, असे काहींच्या मनात असावे. रायगडाच्या पायथ्याशी खुबलडा पुर्जापर्यंत सर्व काही ठीक होते. पण प्रत्यक्ष गड चढण्याचा प्रसंग आला तेव्हा मात्र अनेकांचे धाबे दणाणले. गडाची चढणही इतकी मोठी असते आणि ती चढायला किती तास लागतात हे कळताच अनेकांची छाती दडपली. वरपर्यंत आपण सुखरूप पोहोचतो की नाही अशी शंका काहींना वाटू लागली. तर आपण आलो हेच चुकले अशीही बऱ्याच मंडळींच्या मनात पाल चुकचुकली. पण बरेच जण एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्याच्या नादात वरपर्यंत एकदाचे कसेबसे पोहोचले. ज्यांनी अगदी हातपाय गाळले ते डोलीत बसून वर गेले. किल्ल्याची वाट अरुंद. एखाद दुसरा मनुष्यच एका वेळेस वर जाईल अशी. मध्ये मध्ये पायऱ्यांची बिकट चढण. मग पूर्वी घोड्यावर बसून ही मराठा मंडळी कशी काय गड चढत असत ही शंका अनेकांना आलीच. एका इंग्रजी पत्रकाराने तर आपल्या मनात डाचणारा प्रश्न बोलूनही दाखवला. गडावर पूर्वी हत्ती पण होते. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीची हत्तीवरून मिरवणूक काढली होती असे म्हणतात. खरं आहे? अगदी खरं आहे. एक मराठी पत्रकार म्हणाला. शाळेत आणि महाविद्यालयात असताना त्याने थोडासा इतिहास पण वाचला होता. गडावर हत्ती होते. राज्याभिषेकानंतर महाराजांची हत्तीवरून मिरवणूक निघाली होती असं मी वाचलेलं आहे. वंडरफुल. पण हत्ती या गडावर गेले कसे असतील? घोडे वर जात होते ना. मग झालं तर हत्तीही घोड्यावर चालूनच वर पोहोचले असणार. ह्या मराठा लोकांचे सगळेच विलक्षण आणि चमत्कारिक. हे कोणाचे तरी विधान इंग्रजी पत्रकाराला पुन्हा पटले. त्याचे समाधान झाले. अखेर सर्व विद्वान मंडळी उठत बसत का होईना पण गडावर पोहोचली एकदाची. दिवसभर गड हिंडून पाहिला. महाराजांचा भग्न राजवाडा आणि त्यांची राजसभा त्यांनी बारकाईने पाहिली. नगारखान्याजवळ होळीचा माळ म्हणून पटांगण आहे. तेथे बसवलेल्या महाराजांच्या बैठ्या पुतळ्याचे त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केले. गंगासागर तलाव पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. गडावर पाणी पिण्याचीही सोय आहे हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. कधीकधी मुंबईतील चाळीत ज्याप्रमाणे पाणी खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर आणावे लागते तसेच पिण्याचे पाणी खालून रोज गडावर आणत असतील अशी अनेकांची कल्पना होती. किल्ल्यावर पाणी देखील वरच असते ही माहिती अनेकांना नवीन वाटली. महाराजांच्या सिंहासनाची जागा पाहून
काही पत्रकारांना जुना वैभवशाली इतिहास पण आठवला आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी वगैरे आले. हिरकणी बुरुज, टकमक टोक ही महत्त्वाची ठिकाणे तर त्यांनी खालून वर येतानाच पाहिली होती. अपराधी मंडळींना याच टकमक टोकावरून कडेलोट करून मृत्यूदंडाची शिक्षा देत असत. हे ऐकून काही पत्रकारांच्या छातीत अगदी धस्स झाले होते. आपण अर्ध्या वाटेतूनच परत फिरावे की काय, असाही एक धाडसी विचार काही जिल्हा पत्रकारांच्या मनात चमकून गेला होता. ते टकमक टोकाकडे फिरकलेच नाहीत. बाजारपेठातून चालत चालत जात त्यांनी जगदीश्वराच्या मंदिराला भेट दिली आणि पुढेच असलेल्या महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेतले. मग ते परत फिरले. एकूण सहल छान झाली. रात्री भोजन, विश्रांती, गप्पा गोष्टी हे सर्व महत्त्वाचे कार्यक्रम पार पडले. काही मंडळींनी गुपचूप भोजनापूर्वी ही कार्यक्रम उरकून घेतला. त्यामुळे गप्पा गोष्टींना भलताच रंग चढला. देशाची सध्याची दुर्दशा, राजकारणाचा चुथडा, बोफर्स प्रकरण, भ्रष्टाचार हे गप्पांचे विषय असल्यावर गप्पा रंगणार नाही तर काय होणार. तेवढ्यात एका मराठी पत्रकाराने एक कल्पना काढली. बाहेर छान चांदणं पडलं आहे. टिपूर का काय म्हणतात ते. तर आपण चांदण्यात जरा गडावर फेरफटका मारायचा का, त्याने सूचना केली. महाराजांच्या समाधीपर्यंत जाऊन येऊया. चांदणे खरोखरीच सुरेख पडले होते. सर्वच पांढरशुभ्र चांदीचा उजेड दिसत होता. गडाचा प्रत्येक दगड न दगड चांदीच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. दमलेल्या काही मंडळींनी विरोध केला, पण 8-10 पत्रकार तरणे बांड होते. त्यांना अजून उत्साह होता. ते ताबडतोब कपडे करून या चांदण्यातील सहलीला निघाले. गंगासागराकडील पालखी दरवाजाने आत न जाता शिरकाईच्या घरट्याकडून ते पुन्हा होळीच्या माळाकडे आले. नगारखान्याजवळ सिंहासनांवर बसलेली महाराजांची मूर्ती त्या रुपेरी प्रकाशात चमकत होती. महाराजांची मूर्ती क्षणभर पाहून मंडळी नगारखान्याकडे आली. समोरच बाजारपेठेचे अवशेष, समाधीकडे जाण्याचा राजमार्ग कुणीतरी तेवढ्यात नगारखान्याच्या महाद्वारातून सहज डोकावून पाहिले. तो एकदम आश्चर्यचकित झाला. ती राजसभा अगदी निस्तब्ध होती. सर्वत्र शुभ्र चांदणे पडले होते. अगदी समोरच महाराजांच्या सिंहासनाचा चौथारा दिसत होता आणि त्या सिंहासनावर कोणीतरी शांतपणे बसले होते. सिंहासनाच्या चौथाऱ्यावर आणि यावेळी हा कोण मनुष्य बसला असावा. त्याने इतर पत्रकारांना लांबूनच ते विचित्र दृश्य हात पसरून दाखवले. सर्वच मंडळी चकित झाली. अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. आत जाऊन बघूया का, हा कोण विचित्र माणूस आहे ते, एकाने हळूच प्रस्ताव मांडला. सर्वांच्या मनात हाच विचार आला होता. एकमेकांकडे पाहून प्रत्येकाने होकारार्थी मान हलवली. काही संभाषण न होताच ठरले आणि सर्व घोळका राजसभेतून सिंहासनाच्या दिशेने लगबगीने भराभरा चालत गेला. सिंहासनाचा चौथारा जसा जसा जवळ आला तसतशी ती व्यक्ती पत्रकार मंडळींना स्पष्ट दिसू लागली. त्या व्यक्तीच्या अंगावर राजघराण्यातल्या व्यक्तीच्या अंगावर असतात तसे मौल्यवान कपडे होते. पायात जरतारी चोळणा आणि खाली चढाव होते. गळ्यात अनेक मौल्यवान रत्ने असलेला हार रुळत होता. कमरेची तलवार म्यानात विसावा घेत होती आणि मुख्य म्हणजे मस्तकावर झगमगणारा टोप होता. त्या टोपाच्या कडेला मौल्यवान सुढाळ ढाळाचे मोती गुंफलेल्या झिरमिळ्या होत्या. चांदण्यात त्या मोत्यांची शोभा अपूर्व दिसत होती. अरे, ही व्यक्ती तर हुबेहूब शिवाजी म्हणतात त्यांच्यासारखीच दिसते. काही शहरी पत्रकारांच्या पोटात एकदम धस्स झाले. याच्या योनीतील तर हा कोणी तर नसेल ना. तसे असेल तर कव्हर पेज स्टोरी द्यायला आपण शिल्लक राहू की नाही, असाही प्रश्न अनेकांच्या मनात आला. काही चतुर मंडळींनी ताबडतोब ओळखले, हे शिवाजी महाराजच आहेत. बाहेर नुकताच पुतळा पाहिला, अगदी तसेच हे गृहस्थ हुबेहूब आहेत. अगदी नक्की हे शिवाजी राजेच आहेत, शंकाच नको. हा काय अद्भुत प्रकार आहे. का एखाद्या चावट माणसाने आपली चेष्टा करण्याकरता छत्रपतींचा हा पोशाख करून या ठिकाणी बैठक मारली आहे, काही कळेना. मंडळी पुरुषभर उंचीच्या त्या चौथऱ्याखाली गर्दी करून उभी राहिली. वर चढून जाण्याचे धाडस एकालाही झाले नाही. महाराजांनी सस्मित मुद्रेने सर्वांकडे पाहिले. मग ते मधुर स्वरात म्हणाले, तुम्ही सर्व पत्रकार लोक आहात ना, मी ओळखले तुम्हाला. महाराजांप्रमाणे त्यांचा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईकही अजून गडावर आहे की काय, अशी शंका काही मराठी पत्रकारांना आली. एकाने भालाजी पेंढारकरांचे अनेक चित्रपट पाहिले होते. त्याने झटदिशी मुद्रा ठोकून विचारले, आपण थोरले आबासाहेबच ना.
नाही म्हणजे अजून नीट ओळखलं नाही म्हणून विचारलं. महाराजांनी पुन्हा एकदा हास्य केले, मान हलवली. मग ते गंभीरपणे म्हणाले, बरं झालं भेटलात. बोला, काय म्हणणं आहे? त्याबरोबर दुसऱ्या एका पत्रकाराला स्फुरण चढले. तो म्हणाला, होय महाराज, आम्ही पत्रकार लोकच आहोत. शासनानं आमची फुकट सोय केली म्हणून गड पाहायला आम्ही आलो आहोत. बरं झालं, आपली प्रत्यक्ष भेट झाली. आनंद झाला. पत्रकारांशी बातचीत नावाचा एक प्रकार आमच्यात असतो. आम्ही काही प्रश्न विचारले तर चालेल काय? विचारा ना, अगदी मनमोकळेपणाने विचारा. मी पण तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. बोला. एका बड्या इंग्रजी पत्राच्या प्रतिनिधीने खिशातून एक गलेलठ्ठ चिरूट बाहेर काढला आणि ऐटीत पहिलाच प्रश्न विचारला. मिस्टर शिवाजी, आपल्या परवानगीनं मी सिगार ओढू शकतो काय? ही राजसभा आहे. महाराज एकदम कडाडले. त्यांनी इतक्या तीव्र दृष्टीने त्या पत्रकाराकडे पाहिले की त्याची गाळणच उडाली. त्याची पॅन्ट थरथरू लागली. हातात घेतलेला चिरूट त्याच्या हातातून गळून खाली पडला. तो एका लंगोटी पत्राच्या मराठी पत्रकाराने तत्परतेने उचलला आणि कोणाचे लक्ष नाही हे पाहून सफाईने आपल्या धुवट पायजम्याच्या खिशात टाकून दिला. महाराज, बरं झालं, प्रत्यक्ष भेट झाली. आपल्या संबंधी बऱ्याच गोष्टी अजून समजलेल्या नाहीत. आपला जन्म नक्की केव्हा झाला? 1627 साली का 1630 साली? दुसऱ्या एका पत्रकाराने धीटपणे पुढे होऊन प्रश्न केला. महाराजांची मुद्रा उद्विग्न झाली. ते थोडा वेळ थांबले. नशीब, माझा जन्म झाला ही गोष्ट तरी तुम्हाला माहीत आहे. नाही त्या लहानशा गोष्टीचे एवढे कुतूहल तुम्हाला कशाला पाहिजे? जन्मानंतर आयुष्यात मी पुढं काय केलं ते महत्त्वाचं आहे. त्याबद्दल बोललात तर जरा बरं वाटेल मला. हे सद्गृहस्थ आपल्याला बरे वाटावे असे गोड गोड बोलत नाहीत. उलट सडेतोडपणे आपल्यालाच ताडकन सुनावत आहेत हे सर्वांच्या लक्षात आले. पुढाऱ्यांचा हा अनुभव त्यांना नवीनच होता. पुढारी म्हणजे सर्वांना खुश करणारा, सर्वांशी गोडगोड भाषेत बोलणारा, नम्रपणे बोलणारा इसम, अशीच सर्वांची कल्पना होती. त्यामुळे सर्व मंडळी तशी बिचकलीच. आता या नेत्याने आपल्याला काही सडेतोड प्रश्न विचारले तर उत्तर काय द्यावे या विचाराने अनेक मंडळी लटपटली. शेवटी एका पत्रकाराने सगळे अवसान एकवटून एक प्रश्न केला. एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं महाराज आम्हाला. कसल्या गोष्टीचं? म्हणतात, आपण अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं म्हणतात. मोरेपंत पिंगळे हे पूर्वीही प्रमुख होते, पण नंतर ते पंतप्रधान झाले. बरोबर आहे. मग म्हणणं काय? नाही, शेवटपर्यंत तेच पंतप्रधान होते. मंत्रीही कुणी तुम्ही बदलले असे इतिहासात नाही. हल्ली आपल्या देशात लोकशाही असल्यामुळं वारंवार पंतप्रधान बदलतात आणि पंतप्रधान नवनवे मंत्री मंत्रिमंडळात आणतात. आपल्या राज्यात तेव्हा लोकशाही नव्हती का? महाराज तीव्र स्वरात म्हणाले, लोकशाहीचा अर्थ तुम्हाला समजतो का? लोकशाही म्हणजे लोकांच्या इच्छेने चालणारं राज्य, लोकांना जे पाहिजे ते देणारं राज्य. लोकांना आपली संस्कृती, देवळं, धर्म सुरक्षित राहावा असं वाटत होतं. त्यांना दुष्टांपासून संरक्षण पाहिजे होतं. लेकीसुना यांना निर्भयता पाहिजे होती. त्यांना शेती पिकावी आणि भरपूर धान्य घरी यावं असं वाटत होतं. हे सगळं आम्ही त्यांना दिलं. मग ही लोकशाही नव्हे तर काय? सर्वजण गप्प बसले. लोकशाही या शब्दाचा असाही एक अर्थ असतो हे इंग्रजी पत्रकाराला मनातून पटले. महाराज पुढं म्हणाले, माणसं जवळ केली आम्ही ती पारखूनच जवळ केली. मंत्री नेमले ते सर्व शहाणे लोक होते. आपापल्या खात्यांची त्यांना उत्तम माहिती होती. मग त्यांना काढून टाकून दुसरं नेमण्याचं कारण काय? पण सध्या अशी पद्धत नाही महाराज. एक पत्रकार भीत म्हणाला. शक्यतो मंत्री नावाच्या माणसाला फारसं ज्ञान नसावं असा आमच्याकडे नियम आहे. निदान आपल्या खात्याची तरी त्याला कसलीच माहिती असू नये असा दंडकच आहे. त्याचं कारण काय? कारण त्याला माहिती असली म्हणजे तो सरकारी अधिकाऱ्यांना दम भरतो, त्यांच्या बिनबोबाट चाललेल्या कामात विनाकारण अडथळे आणतो, फार गडबड करतोही. म्हणून सरकारी कारभार व्यवस्थित चालावा यासाठी मंत्री नावाच्या माणसाला काहीही येता कामा नये असं सध्या मत आहे. सध्याचा अधिकारावर असलेला पक्ष या बाबतीत पूर्णपणे या ठाम मताचा आहे. आलं लक्षात? महाराज एकदम गप्प झाले. आता इंग्रजी पत्रकाराचीही भीड चेपली होती. तो पुढे सरसावून म्हणाला, मिस्टर महाराज, क्षमा करा. म्हणजे काय की एक्सक्यूज मी, पण एक माझं मत स्पष्टपणे तुम्हाला सांगतो.
तुम्ही तोरणा किल्ला जिंकला त्यावेळी म्हणजे किल्ल्याचं रिनोव्हेशन करताना तुम्हाला एक मोहरांचा हंडा सापडला. होय, खरं आहे ते. पण तुम्ही तो राजगड का काय म्हणतात त्या किल्ल्याची दुरुस्ती करण्यासाठी तो पैसा खर्च केलात म्हणे, खरं आहे? तुम्ही सुरत लुटली, जुन्नर लुटलं. या सगळ्या पैशांचं तुम्ही काय केलंत? तो पैसा स्वराज्याच्या कामासाठी खर्च केला. हे तुमचं वर्तन आम्हाला फार विचित्र वाटतं. खरं म्हणजे कुणाही शाण्या माणसाला तुमचं हे वागणं आज आवडणार नाही. महाराजांनी शक्य तेवढा शांतपणा ठेवून प्रश्न केला. मग आम्ही काय करायला पाहिजे होतं असं तुमचं म्हणणं आहे? तुमच्या वेळी स्विस बँका नव्हत्या काय? असणारच. हा सगळा पैसा तुम्ही गुपचूप दुसऱ्या एखाद्या नावाने त्या बँकेत ठेवला असता तर काय चांगलं झालं नसतं? तुमच्याच पोराबाळांना पिढ्यानपिढ्या तो पैसा उपयोगी पडला असता. हल्ली देशात सगळीकडे हेच धोरण आहे. देशातल्या बहुतेक महापुरुषांनी आपल्या पोराबाळांची उत्तम सोय करून ठेवली आहे. काही मंत्र्यांनी तर स्वतःची आणि पुढच्या 10 पिढ्यांची सोय करून ठेवली आहे. काही मंत्र्यांनी वैयक्तिक प्रतिष्ठानं काढून आणखी पैसा गोळा केला आहे. प्रतिष्ठानं? महाराजांना आश्चर्य वाटले. प्रतिष्ठानं ही काय भानगड आहे? मोठ्या माणसांच्या नावाने सरकारचा हा उपक्रम आहे असं दाखवून लोकांकडून पैसा गोळा करून ते स्वतःच्या नावावर बँकेत ठेवून देणं याला प्रतिष्ठान असं म्हणतात. त्याने पुढे खुलासा केला. ही नवीन कल्पना आहे. नशीब ती आमच्या वेळी नव्हती. महाराज संतप्त मुद्रेने म्हणाले. लोकांकडून गोळा केलेला पैसा लोकांच्या हितासाठी वापरायचा अशी शिकवण आम्हाला दादोजी कोंडदेव आणि आमच्या आऊसाहेब मातोश्री यांनी दिली होती. महाराज फारच अस्वस्थ झालेले दिसत होते. त्यांच्या मुद्रेवरील क्रोध अगदी स्पष्टपणे जाणवत होता. दुसऱ्या एका पत्रकारालाही काही विचारावेसे वाटले. आपण सुरत लुटली, जुन्नर लुटलं, हे आम्ही वाचलं आहे पुस्तकात महाराज. जनतेच्या हितासाठी हे ठीक आहे. पण इतक्या उघडपणे ही चूक नाही का वाटत? आमच्याकडे आजकाल आमचे नेतेही लुटालूट करतात, पण अगदी गुपचूप. लोकांना अजिबात काही कळू देत नाही. मला यावर काही बोलायची इच्छा नाही. बस, पुरे हा विषय. महाराजांनी कडक शब्दात आज्ञाच केल्याप्रमाणे शब्द उच्चारले. तेव्हा सर्वजण गप्प झाले. थोडा वेळ शांतता पसरली. आणखी काही प्रश्न? अफजलखानाला तुम्ही एकदम ठार का मारलत? त्याचं मन वळवण्याचे प्रयत्न का नाही केलेत? मन वळवायचं? शत्रूचं कसलं मन वळवणार मी? हल्ली हे चालू आहे काय? होय महाराज. काश्मीरमध्ये, पंजाबमध्ये शत्रू पक्षाचं मन वळवून हा प्रश्न शांततेने सोडवण्याचे प्रयत्न चालू आहेत. फार हुशार आणि धोरणी आहेत आमचे पुढारी. मग मला काही या देशाचं भवितव्य ठीक दिसत नाही. एकदम एका पत्रकाराला एक घटना आठवली. तो घाईघाईने बोलला. अफजलखानाची स्वारी आल्यावर तुमच्या पक्षाचा खंडोजी खोपडे पळून जाऊन अफजलखानाला मिळाला होता. तो नंतर परत तुमच्याकडे तुमची क्षमा मागायला आला. हे कसं काय घडलं? तुम्ही किती पैसे त्याला दिले? पैसे? महाराज पुन्हा संतापून म्हणाले. म्हणजे अशी पद्धत आहे का? आम्ही उलट त्याला कमी शिक्षा केली. ठारच मारला असता त्याला. पण कान्होजी जेदेंनी शब्द दिला होता म्हणून त्याचा एक हात आणि एक पाय तोडला आम्ही. विश्वासघातकी लोकांना अशीच शिक्षा दिली पाहिजे. बाप रे, भलतंच कडक राज्य होतं तुमचं. एक पत्रकार स्वतःशीच पुटपुटल्याप्रमाणे बोलला. सध्या आमच्याकडे विरुद्ध पक्षातला माणूस पैसे देऊन फोडतात. इतकंच नाही तर त्याला ताबडतोब आपल्या मंत्रिमंडळात घेतात. आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण अगदी ताजं आहे. तो पुटपुटला. पण महाराजांना त्याचे बोलणे ऐकू आले. ते खोचक स्वरात म्हणाले. म्हणजे खंडोजी खोपड्याला आम्ही आमच्या मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे होतं असं तुमचं म्हणणं आहे काय? मूर्ख. महाराजांची मुद्रा वरचेवर इतकी संतप्त दिसत होती की सगळेच गारठले. मूर्ख हा शब्दप्रयोग त्यांनी नेमका कुणाला उद्देशून केला हेही नीट कळले नाही. आता ही अप्रिय बातचीत लवकरात लवकर थांबवावी हे बरे. नाहीतर केव्हा महाराजांचा तोल जाईल आणि ते एकदम भवानी तलवार बाहेर काढतील याचा काही नेम नाही. अशी भीती काही मंडळींना वाटू लागली. काही जणांचे पाय पहिल्यापासूनच लटपटत होते. ते आणखीनच घाबरले. आता हे प्रकरण आवर्ते घ्या आणि इथून धडपणे पलायन करा असे त्यांनी खुणेनेच एकमेकांना सुचवले. तेवढ्यात एक शिकाऊ तरुण पोरगेला पत्रकार म्हणाला. महाराज, आता शेवटचा प्रश्न. आम्ही जेव्हा मुलाखत घेतो ना कुणाचीही त्याला पहिलाच एक प्रश्न विचारतो. आता तुम्हाला कसं वाटलं? SSCत पहिला नंबर आलेल्या मुलाला आम्ही असंच विचारतो.
आपण पहिले आलो हे कळल्यावर तुम्हाला कसं वाटलं बरं मग? महाराजांना त्याच्या प्रश्नाचा रोग कळलाच नाही. तुमचं म्हणणं काय आहे? नाही, तुम्ही अफजल खानाला ठार मारलत ना, त्या क्षणी तुम्हाला काय वाटलं? तुमच्यावर इथेच राज्याभिषेक झाला, त्या क्षणी तुम्हाला कसं वाटलं? महाराजांची मुद्रा एकदम रौद्ररूपी झाली. कसले गाढवासारखे प्रश्न विचारता आहात? कोण आहे रे तिकडे? या माणसाला टकमक टोकावर उभा करा आणि खाली ढकलण्यापूर्वी विचारा, आता तुम्हाला कसं वाटतंय? महाराजांची ही गर्जना ऐकल्यावर सर्वजण भीतीने थरथर कापू लागले. एक दोन तर मूर्छित होण्याच्या बेतात होते, पण थोडक्यात सावरले. सर्वांच्या डोळ्यासमोर एकदम अंधकार पसरला. सावध झाले तेव्हा दिसले की सिंहासनावर कोणीही बसलेले नव्हते. सर्वांनी एकच किंकाळी फोडली आणि सगळे विलक्षण वेगाने पळत सुटले. धापा टाकीत मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोहोचले तेव्हा कोठे त्यांच्या जीवात जीव आला. आपण याची कव्हरपेज स्टोरी केली तर त्याचे काय परिणाम होतील हे इंग्रजी पत्रकाराला नेमके ठरवता येईना, म्हणून तो विचार त्याने रद्दच केला. एक मराठी पत्रकाराला मात्र राहून राहून एका गोष्टीचे फार दुःख झाले. प्रत्येक मंत्र्यांच्या भेटीला किंवा दौऱ्यात मंत्र्यांच्या अगदी जवळ बसून आपला एक फोटो काढून घेण्याची त्याची सवय होती. अशा अनेक मंत्र्यांबरोबरचे फोटो त्याने घरात टांगलेले होते. रात्रीच्या चांदण्यांच्या सहलीत कोणीतरी कॅमेरा बरोबर आणला असता तर किती मजा आली असती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी जवळ बसून आपला एक छान रंगीत फोटो काढायला आपण त्याला सांगितले असते आणि तो फोटो दरवाजाच्या मुख्य चौकटीवरच लावला असता. ती संधी साफ हुकली. या विचाराने मात्र त्याला रात्रभर झोप आली नाही.